पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात ज्या कुटुंबाचं नाव पुढे आलं त्या अगरवाल कुटुंबियांचं महाबळेश्वर कनेक्शन पुढे आलं होतं आणि त्यानंतर इथं चौकशी केल्यानंतर या महाबळेश्वरमध्ये असणारं MPG क्लब हे हॉटेल या कुटुंबाच्या ताब्यात होतं. मग इथल्या काही तक्रारदारांनी तक्रार दिल्यानंतर या हॉटेलच्या बद्दल माहिती मिळाली की इथं मोठ्या प्रमाणात नियम पायदळी तुडवून हे हॉटेल चालवलं जात होतं आणि त्यानंतर या हॉटेलला जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आलेलं होतं. परंतु त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच या हॉटेलचं सील काढलेलं आहे आणि हे हॉटेल आता पुन्हा खुलं करून देण्यात आलंय. आणि यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे हॉटेल पुन्हा अगरवाल कुटुंबियांकडेच देण्यात आलेलं आहे. आता एकूणच जर ते त्यांना द्यायचंच होतं तर मग बंद का केला हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. या हॉटेल प्रकरणात ज्या तक्रारदारांनी तक्रार दिली ते अभय हवलदार आता आपल्या सोबत आहेत. अभय, काय सांगाल, हे नेमकं काय प्रकरण आहे आणि आता अचानक या हॉटेलचं सील काढलंय, काय नेमकं प्रकरण आहे? आपण मागं बघितलं की साम TV माध्यमातून आपण या ठिकाणी कारवाई जेव्हा केली तेव्हा आपण उपस्थित होता. ही कारवाई 1.5 वर्षापूर्वी करण्यात आली. कारवाई करत असताना ह्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं. हे तर सिद्ध होतंय की हे जे काम होतं ते अनधिकृत होतं म्हणून तोडलं गेलं, ही गोष्ट आहे. त्यानंतर इथं बार होता तो सील केला. त्यानंतर ह्याचा जो वापर होता, रहवास होता, तो वाणिज्य होता, हे सिद्ध झालं. तरी देखील 1.5 वर्षांनी जिल्हा प्रशासनाने परत त्यांना ते सील उघडून दिलं आणि त्यांना त्यामध्ये काहीतरी नियम आदेशामध्ये खाली लिहिलेले आहेत की तुम्ही ह्याची मागणी कराल तर त्याची तुम्हाला परवानगी देण्यात येईल म्हणून. म्हणजे भविष्यामध्ये काय केलेलं आहे, 1.5 वर्ष बंद असलेलं हॉटेल साफसफाई करायला कसे 2-3 महिने जाणार, 2-3 महिन्यामध्ये त्यांचे जे लिगल कोण असतील ते प्रोसेस करणार आणि परत ते आहे असं चालू होणार. नाही, पण या सगळ्या गोष्टीमध्ये एकूण तुमचा आरोप आता काय आहे की आता याच्यामध्ये कोणाचा हात आहे, कोणी मोठ्या नेत्यांनी यामध्ये मध्यस्थी केली म्हणून हे चालू झाले किंवा प्रशासन कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी लाईट घेते असं कुठं दिसतंय? मी जेव्हा 23 एप्रिलला जेव्हा अर्ज दिला होता 2024ला, त्यावेळेला मी त्यामध्ये अर्जामध्ये स्पष्ट दिलं होतं की सदर्व ह्या मिळकतीचं जे वापर आहे तो चुकीचा आहे, नियमांचे पूर्णपणे पायदळी तोडवण्यात आलेला आहे, त्याचा वाणिज्य वापर होतोय आणि ही मिळकत ही पुन्हा अग्रवाल कुटुंबियांना देण्यात येऊ नये असं स्पष्ट लिहिलेलं आहे. तरी देखील प्रशासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा अर्थ काय होतं की कुठला तरी राजकीय यांच्यावरती दबाव आहे, प्रेशर आहे, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्याचं स्पष्ट दिसतं. आता आपली मागणी काय याच्यापुढे? हीच मागणी माझी कायम राहणार आहे की ही जी मिळकत आहे ते अग्रवाल कुटुंबियांना देण्यात येऊ नये, ही शासन जमा व्हावी. याच्यावरती शासनाने खरंच विचार करावा. जर खरंच चुकीच्या गोष्टी झाल्या नसत्या किंवा जरी काही झालं नसतं तर हे सील झालं नसतं, तुटलं नसतं किंवा 1.5 वर्ष बंद केलं नसतं. जर असं त्यांना जर द्यायचं होतं तर 1.5 वर्ष बंद कशासाठी ठेवलं? म्हणजे आता 1.5 वर्षांनी ते लिगल झालं का? तर लिगल झालं तर कुठल्या अँगलनी लिगल केलं? ह्या सर्व गोष्टी आहेत, त्याचा आता अभ्यास करायला लागेल. आणि एकूण महाबळेश्वरमध्ये 114 प्रॉपर्टी ज्या आहेत अशाच प्रकारे आहेत, त्याची मी माहिती सांगेन. म्हणजे त्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही त्याच्यावरती सगळी माहिती घ्या, कोण त्याचा चुकीचा वापर करतोय का किंवा काय करतोय. अजून देखील प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलं नाही. याचा अर्थ असा होतोय की का कोणाचा तरी प्रशासनावरती दबाव असल्याचं स्पष्ट दिसतं. एकूणच 1.5 वर्षांनंतर हे हॉटेल पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे याच्यामध्ये प्रशासनावर कोणता तरी दबाव असल्याची शंका ही तक्रारदारांनी उपस्थित केली आहे. त्यामुळे आता नेमकं काय प्रकरण आहे हे आता पाहावं लागेल. ओंकार कदम, साम TV न्यूज, महाबळेश्वर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.